संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। नोकरी आमच्या हक्काची, कोण म्हणतो देत नाही। नमस्कार, मी गजानन राठोड। आमचं इथे आज आयुक्त कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण आम्ही केलेलं आहे। 12 डिसेंबरला आमची माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी एक हिवाळी अधिवेशनामध्ये तातडीची बैठक लावलेली होती आणि आमच्या समायोजनाच्या संदर्भातला प्रस्ताव हा कॅबिनेटला आणण्यासंदर्भात सर्व अधिकारी महोदयांना सूचना दिलेल्या होत्या। परंतु त्यानंतर 12 डिसेंबरच्या नंतर 12 जूनपर्यंत आमच्या प्रस्तावाच्या संदर्भात कुठलीही हालचाल आम्हाला दिसून पडली नाही। म्हणून आम्ही 12 जूनला नागपूर येथे आंदोलन करायचं ठरवलं आणि त्या दिवशी सुद्धा आम्हाला मीटिंगची तातडीची वेळ ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांनी दिली। अधिकारी महोदयांना तातडीने हा समायोजनाचा प्रस्ताव दिव्यांग विशेष शिक्षकांचा कॅबिनेट समोर आणावा, कॅबिनेटमध्ये सादर करण्यासाठी आणावा अशा सूचना दिलेल्या होत्या। परंतु 19 जूनच्या नंतर सुद्धा अजूनपर्यंत काय हालचाली आहेत, मध्ये कॅबिनेट 19 जूनच्या नंतर पार पडल्या, त्यामध्ये आमचा विषय आला नसल्यामुळे आज आम्ही इथे अन्नत्याग आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि आम्हाला जेव्हापर्यंत न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत। आणि जर आम्हाला आज उद्यामध्ये आयुक्त साहेबांची भेट नाही झाली तर आम्ही इथूनच मुंबईपर्यंत माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या बंगल्यासमोर आमचं हे इथलं लँडमार्क काढून तिथे सुद्धा कंटिन्यू उपोषण आम्ही करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत।